नमस्कार, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स जत. तालुक्यातील दरिबडची येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. महाविकास आघाडीत झालेल्या बिघाडीचा थेट फायदा भाजपाला झाला आहे. तिरंगी लढतीत मतविभाजन झालं आणि भाजपने आपला गड कायम राखला. चला सविस्तर पाहूया संपूर्ण घडामोडी. दरिबडची जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण खुला होता, तर तिकोंडी पंचायत समिती गण इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव होता. भाजपकडून विद्यमान सदस्य सरदार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शरद पवार गट आणि अजित पवार गट तसेच काँग्रेस यांनी महाविकास आघाडी केली होती. मात्र इथेच राजकारणात पेच निर्माण झाला. जिल्हा परिषद गटावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला. जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. परिणामी अजित पवार गटाने स्वतंत्र उमेदवार उभा केला आणि इथेच लढत झाली तिरंगी. आता पाहूया निकाल. भाजपचे सरदार पाटील 7666 मते, राष्ट्रवादी शरद पवार गट चे अमोल कराडे 6557 मते, राष्ट्रवादी अजित पवार गट चे आनंद पाटील 4719 मते. स्पष्ट आहे, मतांचे विभाजन झाले आणि त्याचा थेट फायदा भाजपाला झाला. जिल्हा परिषद गट भाजपचा विजय, तिकोंडी पंचायत समिती गण नकुसा शेंडगे विजयी, दरिबडची पंचायत समिती गण काँग्रेसचा 146 मतांनी विसटता विजय. दरिबडची गणात काँग्रेसने तब्बल 14 वर्षांनंतर विजय मिळवला आहे. 2012 मध्ये काँग्रेसचे PM माळी विजयी झाले होते. 2017 मध्ये तिन्ही जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता 14 वर्षांनंतर काँग्रेसचे तात्या चव्हाण यांनी विजय मिळवत इतिहास घडवला आहे. या निवडणुकीत स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा मुद्दा रंगला होता. सरदार पाटील यांच्या गावाचा समावेश संख गटात असल्याने हा वाद तापला होता. मात्र मतदारांनी स्थानिकतेचा मुद्दा फारसा ग्राह्य धरला नाही आणि विकासाच्या मुद्द्यावर मतदान केल्याचे चित्र दिसते. एकंदरीत पाहता महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंवादामुळे भाजपला सरळ लाभ झाला. तिरंगी लढत आणि मतविभाजन हेच या निवडणुकीतील निर्णायक घटक ठरले. राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता असलेली ही निवडणूक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणासाठी दिशा दाखवणारी ठरू शकते. तुम्हाला काय वाटतं? महाआघाडीने एकत्र लढलं असतं तर निकाल वेगळा लागला असता का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.